हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर गव्हाच्या पिठापासून मी आज पिझ्झा बेस बनवणार आहे आणि चला तर सुरुवात करूया. पिझ्झा बेस बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण एका भांड्यामध्ये 1 वाटी दूध घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये आपण 1 चमचा ड्राय इस्ट घालायचा आहे. दूध थोडं कोमटच वापरायचं आहे. त्यानंतर ते आपण हलवून व्यवस्थित अर्ध्या तासासाठी फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे. हे पहा, अर्धा तासाचा झालेला आहे. इस्ट कसं ॲक्टिव्ह झाले ते पहा. यानंतर एका परातीमध्ये आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. थोडंसं चमच्याभर रवा घेतला तरीही चालेल. चवीनुसार अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे. ॲक्टिव्ह केलेले इस्ट आपण यामध्ये मिक्स करायचं आहे आणि गव्हाच्या पिठाचा डो बनवून घ्यायचा आहे. आज पिझ्झा बनवताना मी मायक्रोवेव्हचा वापर करणार नाही आहे. तर घरच्या घरी गॅसवरती पिझ्झा कसा बनवायचा आहे तो दाखवणार आहे मी. मऊ मुलायम गव्हाच्या पिठाचा डो बनवून घ्यायचा आहे. आता हा मळलेला गव्हाचा पिठाचा डो आपण 1 तासासाठी एका भांड्यामध्ये फर्मेंट करण्यासाठी ठेवायचा आहे. एक तास झालेले आहेत. त्यानंतर पहा डो कसा फुललेला आहे. तर याला आता आपण व्यवस्थित काढून मळायचं आहे. हे पहा. तर यानंतर याला आपण भरपूर मळून घ्यायचं आहे. जवळजवळ 10 मिनटं आपण मळायचं आहे. आता याच्यावरती थोडंसं लोणी लावून घ्यायचं आहे. हे पहा, आता आपण भरपूर असं मळलेलं आहे. त्यामुळे मऊ मुलायम कसा डो झालेला आहे पहा. आता यानंतर आपण ह्याचा पिझ्झा बेस बनवायचा आहे. याच्यात आपण 2 भाग बनवायचे आहेत. आता याचे 2 गोळे बनवलेले आहेत. आता यानंतर याला आपण पिझ्झा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. पिझ्झा टॉपिंगसाठी आपण पनीर, भोपळी मिरची आणि कांदा घेतलेला आहे. तर त्याचे असे आपण चौकोनी तुकडे बनवलेले आहेत. पनीरमध्ये आपण लाल तिखट, हळद, मीठ आणि गरम मसाला वापरलेला आहे आणि हे सर्व मिक्स केलेलं आहे. हे सर्व आपण पिझ्झावरती वापरायचं आहे. यानंतर आता आपण पिझ्झा बेस बनवायचा आहे. आता हा पिझ्झा बेस बनवताना आपण हातानेच बनवायचा आहे. हाताला चिकटवू नये म्हणून आपण थोडंसं पीठ लावलेलं आहे. बेस आपला तयार झालेला आहे. आता याला उचलून आपण एका ताटामध्ये ठेवायचं आहे. काठी चमच्याने आता आपण ह्याला टोचा देऊया. याच्यावरती आता शेजवान चटणी
असे पसरवायचे आहे. आता याच्यावरती आपण भोपळी मिरची घालायची आहे. तर त्याचे आपण असे 4 तुकडे करून घेतले होते. यानंतर आपण कांदा घालायचा आहे आणि त्यानंतर पनीर मिक्स करायचे आहे याच्यावरती. असे सर्व पिझ्झावरती लावून घ्यायचं आहे. हे चीज आहे. चीज आता सर्व बाजूने किसून घ्यायचं आहे किंवा मोझरेला चीज वापरलं तरीही चालेल. पिझ्झा ऑर्गॅनो याच्यावरती आता पसरवायचं आहे. चिली फ्लेक्स पसरवायचं आहे. आता तयार झालेला आहे पिझ्झा. आता याला आपण बेक करूया. एका पॅनमध्ये मीठ घालून आपण पॅन गरम करायला ठेवला होता. तर त्यानंतर आता यामध्ये आपण पिझ्झा ठेवायचा आहे आणि वरती आता झाकण ठेवायचं आहे. 10 ते 12 मिनटं लागतात पिझ्झा तयार व्हायला. हे पहा, पिझ्झा आता तयार झालेला आहे. आता ह्याला आपण कटरने कट करूया. पिझ्झाचे भरपूर प्रकार आहेत, तर त्यापैकी आपण आज पनीर पिझ्झा बनवलेला आहे. आजची ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.